पहिल्याच मॅचला आमचा तेजराज देशमुखने मॅन ऑफ द मॅच घेतली कॅप्टन म्हणून. खूप छान वाटते आज. अनेक प्रीमियर लीगच्या स्पर्धा तू खेळलास. या प्रीमियर लीग मध्ये काय तुला वेगळं पण मिळालं? हाफिजसाठी जे मोठं व्यासपीठ आहे त्याबद्दल तुला कसं वाटतं आता? हाफिजसाठी ही IPLच आहे समजा. आणि जब्बाचं खूप खूप अभिनंदन. अशीच स्पर्धा भरत राहा. निर्णय काय घेतलास? बॉलिंग. शुभेच्छा तुला. अजिंक्य माझ्यासोबत आहे. अजिंक्य पहिल्या मॅच साठी हारलं का? पहिल्या मॅच मध्ये ज्या चुका झाल्या त्या इथे कशा भरून काढल्या जातील? नक्कीच आम्ही बॉलिंगमध्ये चुका केल्या. फिल्डिंगमध्ये तर सांगता येणार नाही एवढं पण बॉलिंगमध्ये चुका केल्या सुधारण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये खेळताना? स्पर्धा सर लेवल म्हणजे वरच्याच लेवलची स्पर्धा आहे, यात काही शंकाच नाही. आणि पुण्यात अशा हाफिजच्या पोरांना प्लॅटफॉर्म देणं म्हणजे खूप खायची गोष्ट नाही आहे. ही म्हणजे वरच्या लेवलची जी कमीत कमी 10-15 लाखाच्या लेवलची स्पर्धा आहे सगळं खरं सांगायचं गेलं तर. त्यामुळे खूप खूप धन्यवाद अजयदादाचं आणि काऊचं की त्यांनी अशा लेवलची कल्पना डोक्यात आणली. दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. दोन्ही टीमला या पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. एक फोटोशूट करायचा टीमचा. त्याच्या अगोदर आपण मॅचचा मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अरबाज पटेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अरबाज पटेल ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आकर्षक ट्रॉफी, त्याचबरोबर एनर्जी ड्रिंक आणि एक छानशी बॉटल एनर्जी ड्रिंक पिण्यासाठी देऊन आपण अरबाज पटेलला सन्मानित करतोय. धन्यवाद डीजे. टॉस झालाय आपला पुढच्या टॉस मॅचचा. झालाय. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम मैदानामध्ये चला. आरडी वॉरियर्स क्षेत्ररक्षण लावून घ्या. आरडी वॉरियर्स चला टीम लगेच मैदानाचा ताबा घ्या. धनंजय टीमला लगेच मैदानामध्ये घेऊन जा. जास्त वेळ खर्च करू नका. टीम हार्डलसाठी वेळ आपल्याला मॅच ब्रेक मध्ये असतो, त्यावेळेस तो ब्रेक मध्ये टीम हार्डल्स करायचं असतं. तुम्ही टॉस झाल्यानंतर जास्त वेळ चर्चा करू नका. लगेच एका लाईनीत मैदानाचा ताबा घ्या. घ्या लकी टोपी द्या. अरबाज पटेल कसं वाटतंय? वाटलं होतं की आज पहिल्याच मॅचला मॅन ऑफ द मॅच घेऊन जाणार? वाटलं नव्हतं. अरबाज जेवढे तू बॉल खेळलास तेवढे तरी शब्द वापरशील आज. हा ओके. अरबाज पटेल कसं वाटतंय या हाफिजच्या स्पर्धेबद्दल तू काय सांगशील? कारण मी तुला फुल पिच खेळताना पाहिलं नाहीये. हाफिज तुझा जीव की प्राण आहे. या स्पर्धेने हाफिज क्रिकेटला कितपत मोठं जीवदान दिलंय? टुर्नामेंट तरी सगळ्यात म्हणजे चांगली झालेली आहे. प्रत्येकाची आमची इच्छा होती की अशी पुण्यामध्ये ऑप्शन पद्धतीने एक टुर्नामेंट व्हावी. अशी तर आमची वैयक्तिक इच्छा होती. आम्ही जेवढे आमचे बिना डेव्हलेबलचे प्लेयर आहेत आमची सगळ्यांची इच्छा होती की ऑप्शन पद्धतीने टुर्नामेंट व्हावी. आणि ती सक्सेस आमचे रोहित भाई लावगुडे आणि स्वराज भाऊ बोकळे यांनी सक्सेस केली. त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो. अशी टुर्नामेंट दरवर्षी व्हावी ही पण त्यांना विनंती करतो. असं बघितलं तर फुल पिच क्रिकेटवरती प्रेम असतं. क्रिकेटवरती सगळ्या फॉर्मॅटवरती प्रेम असतं, पण तुझं विशेष प्रेम हाफिज क्रिकेटवरती आहे. मग आता हाफिज क्रिकेटवरती प्रेम वाढलंय, त्याचबरोबर रोहित दादांवरती, स्वराजवरती, PPLच्या संपूर्ण आयोजकांवरती आता किती प्रेम वाढलंय तुझं? PPLचे जेवढे आयोजक आहेत त्यांच्यावर सगळ्यांवरती प्रेम वाढले. कारण टुर्नामेंट ही एक नंबरच झालेली आहे. एक नंबर नियोजन केलेलं आहे. अशी टुर्नामेंट होणं म्हणजे झालीच पाहिजे पुण्यात. दरवर्षी करावी ही परत विनंती करतो त्यांना. दरवर्षी PPL ही झालीच पाहिजे. विनोद सर ती टीमला पहिला नात्र पेनल्टी द्या बरं का. आतमध्ये चला. आरडी वॉरियर्स आतमध्ये चला. अजून एक महत्वाचा प्रश्न आहे जो तुमच्याच खेळाडूने मला विचारायला लावलाय. मॅच सुरू होण्या अगोदर, मॅच संपल्यानंतर खेळाडूंना का तू छान छान शब्द वापरून त्यांच्याचा उद्गार करतोस? ते आता छान शब्द मी तर माईकवर बोलू शकत नाही, पण आता तुम्ही घ्या समजून काय बोलत असं काय नाही. सरळ सरळ धमकी. शुभेच्छा पुढच्या मॅच साठी अरबाज पटेल पूर्ण बिनवाट डेव्हलपर्स टीमला. चला या पूर्ण या टीम वरती या. पूर्ण टीम बिनवाट डेव्हलपर्स. आयुष बिनवत तुम्ही देखील या. विनोद सर मॅच पुढे चालू करायची, आपण इनिंग ब्रेक करतोय. रोहित सर लक्ष द्या, वेळ इथे खर्च होतोय. तुम्ही प्रेझेंटेशन उरकायच्या अगोदर ती पुढे मॅच चालू करून घ्या. पंच लगेच मैदानाचा ताबा घ्या. अजिबात वेळ खर्च करू नका. ही गोष्ट परत परत सांगायची वेळ येतं कामा नये.
आपल्याला रात्रीचे 2-2:30 वाजलेच पाहिजे असं काही नाहीये, लवकर झालं तरी चालेल. तुम्ही वेळ इथे खर्च करतायत. आता इथे मीटिंग झाली, परत मैदानामध्ये मीटिंग आणि परत एकदा मॅचला उशीर. लगेच मॅच चालू करून घ्या. धन्यवाद डीजे. चला थोडस आपण पण कंट्रोल मध्ये येऊ, कारण मॅच पुढे सुरू होणं गरजेचं आहे. पुढच्या मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय. पुन्हा एकदा दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू इथे उपस्थित नाहीये. दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू नाहीयेत. आता ही शेवटची सूचना, जर आले नाहीत, बॉल पडला तर दोन्ही संघ, जो संघाचा नाहीये त्या संघाला 2 धावींची पेनल्टी. चला लगेच या. चला इथे मोबिन गोलंदाजी मार्क वरती आहेत. आघाडीचे दोन्ही बॅटर देखील सज्ज झालेले आहेत. पहिला चेंडू स्विच हिट आणि पहिला चेंडू गॅप मध्ये ढकलून इथे सीमारेषा पार, येईल चौकार. पहिल्या चेंडू वरती 4 धावा. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो इथे चौकार जो खेळून काढलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. पुन्हा एकदा ऑन साइडला. वा, कधी इकडे कधी तिकडे, अगदी गोलंदाजाचा इथे माइंडसेट ओळखण्याचा प्रयत्न बबलू खामकर यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा 4-4-4 चौकार. धन्यवाद. बॅक टू बॅक. धन्यवाद धन्यवाद. समोर पण लक्ष द्या. 2 चौकार येतात बबलू खामकर यांच्या बॅट मधून. 2 चौकाराने धावसंख्येत देखील वाढ. इथे चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरावरती आदळतोय. चेंडू इथे निर्धाव असेल. डॉट. गोलंदाजी मार्क वरती मोबिन. मागच्या षटकामध्ये देखील, मागच्या मॅच मध्ये देखील सुरुवात याच गोलंदाजाने केली होती. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला भेदत, अगदी मैदानाला समांतर दन 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 करत येतोय चौकार. 4 धावा. तीन चौकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश. 12 धावा. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने काय फटका सजवलाय. बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 6 धावा.
अप्रतिम अशी फटकेबाजी बबलू खामकर नुकतीच जी आपण मॉन्टर ट्रॉफी जी सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मैदानामध्ये आपण पाहिली त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी टू व्हीलरचा मानकरी आपण त्या खेळाडूला पाहिला. इथे देखील स्विचिटचा प्रयत्न सरळ हाताने धावा येत होत्या उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. लेगबाई स्वरूपाची धाव तिथे प्राप्त केली जाते. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार 1 षटकार 1 लेगबाईज 1 चेंडू निर्धाव आणि पहिलं षटक इथे संपुष्टात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा या मैदानामध्ये पूर्ण झाल्यात. बबलू खामकर यांनी मात्र आता सर्व सूत्र आपल्या हाती घेतली. दोन्ही बॅटर जे प्रामुख्याने आपण मैदानामध्ये पाहतोय दोन्ही उजव्या शैलीचे बॅटर आहेत. बबलू खामकर अजिंक्य घोडे हे फुलपीच टेनिस बॉल क्रिकेटमधील नावाजलेले बॅटर. ही जोडी नावाजलेली आहे परंतु हाफ पिच मध्ये देखील कुठल्याही प्रकारची कमतरता नाहीये. चांगली बॅटिंग केली आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती धनंजय आणि पहिल्या चेंडूवरती चांगला फटका अपना फटका 440 का झटका 9+ आलेला चौकार. आत्ताचे एकूण 5. धन्यवाद डीजे. काय हा नो नाहीये. आताचा फक्त चौकार आहे. येस आताच्या फक्त 4च धावा आहेत. तेवीस धावा आतापर्यंत झाल्यात. दुसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा शॉट ऑफ पुल इथे केलाय. क्षेत्ररक्षक शरद पारगे इथे टिपतील झेल आणि बबलू खामकर यांचा संपलाय खेळ. पहिला बॅटर झेल बाद डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. पहिला बॅटर इथे बबलू खामकर बाद होत आहे. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतील. आशिष खाडे जे बॉक्स क्रिकेट असतं ना त्यामधील एक नावाजलेला हा बॅटर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं परंतु हे ओपन ग्राउंड आहे. जे नेटमध्ये आपण ज्या मॅचेस पाहतो त्यामधील सर्वोत्कृष्ट बॅटर मधला एक बॅटर म्हणून या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे. बघूया या मॅच मध्ये कशा प्रकारे कामगिरी करतील. मागच्या मॅच मध्ये एक षटकार त्यांच्या बॅट मधून आला आणि लगेच पुढच्या चेंडूवरती ते त्रिफळा बाद देखील झाले. बघूया इथे संधी आहे. हा चेंडू देखील बॅकफुटला गेलेत. कट करण्याचा प्रयत्न इथे धावबाची संधी होती परंतु इथे मात्र ती संधी गमावली जाते. एक धाव प्राप्त केली जाईल. धावसंख्या देखील वाढ. धावसंख्या 24 24 फॉर लॉस ऑफ 1. 24 या धावसंख्येवरती एक बॅटर बाद आहे. सुरुवात तर अप्रतिमरित्या इथे केली जाते. 24 धावा एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू इथे देखील तो टान्स बदलण्याचा प्रयत्न आणि लगेच गोलंदाज इथे इथे बॅटिंग करणार आहे. त्यासाठी रिव्हर्स स्वीप साठी आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा काहीसा केलेला बदल. धावसंख्या 24 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू अजिंक्य यांच्यासाठी. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यू मिस आई डेफिनेटली हिट. हो गई गलती हो गई बोल यहां पे हो गई दांडी 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 गुल.
असा चेंडू हाताळला गेलाय. चला आता इथे प्रेक्षकांची देखील मागणी आहे की थोडी गोलंदाजी मार्क वरती येतात ते रिजवान, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये शेवटचं षटक हाताळलं. आता इथे त्यांना प्रमोट केलं, तिसऱ्या षटकामध्ये इथे त्यांना आमंत्रित केलं. धावसंख्या इथे 25. तिसरं षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 19 होत्या. त्यानंतर धनंजय आले आणि त्यांनी केलेला जे कमबॅक आहे हा चेंडू देखील वाईडिश लॉंग ऑन आणि सीमारेषा पार येईल. षटकार 6 धावेंसाठी. सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 31. कुणाल यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं जात आहे आणि जो प्रहार रिजवान यांच्यावरती केला जातोय, क्षेत्ररक्षक कुठलाही तैनात नव्हता आणि सरळ बॅटचा वापर तिथे करण्यात आला. पुढचा चेंडू इथे देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव तर जेमतेम प्राप्त केली जाईल. पंच कळवतील 22 स्वरूपाची ती धाव आहे. गोलंदाजाने देखील ते ओळखलं होतं आणि त्याच अनुषंगाने इथे गोलंदाजी इथे सुरू आहे. धावसंख्या होते ती 32. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ही मॅच खऱ्या अर्थाने गुरुच पुणे वॉरियर्स या संघाला फार महत्वाची आहे. कारण धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 36. जे साऊंडला देखील ते मान्य नाहीये की दुसरं गाणं वाजावं म्हणून, कारण आतापर्यंत वाजले गेले नाही. वाजतील. धावसंख्या आपण पाहतोय 36. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा चेंडू वाह, स्विच हिट, उलटा पुलटा, उलट सुलट इथे बॅट फिरवली आहे आणि बॉल देखील सीमारेषा पार. उलटी पुलटी फिरवलेली बॅट आणि बॉलने देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे कल्टी मारली आहे 6 धावेंसाठी. या 6 धावेनंतर धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 42. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे देखील पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक चेंडूमध्ये लागलेली शर्यत इथे क्षेत्ररक्षकाने जिंकली आहे. शरद पारगे इथे चेंडू अडवण्यामध्ये यश. षटकाची समाप्ती. षटकाची इथे समाप्ती होते. 3 षटकांचा खेळ संपुष्टात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण झाल्यात. बॉल चेक नाही करायचा पंच, बॉल चेक करायचा नाहीये. जर काही फॉल्ट असेल, बॉल जर खराब झाला तर ते पंचांना कळवा, ते करून देतील तुम्हाला काम त्यांचं. तुम्ही चेक करायचं नाही.
पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. आज मात्र वेगळं गाणं ऐकायला मिळालं आणि जो जीता वही सिकंदर, आणि त्यासाठीचं हे युद्ध आहे, जिंकण्यासाठीचं युद्ध आहे आणि जिंकल्यानंतरच तो सिकंदर होऊ शकतो, पहिल्या पर्वाचा मानकरी होऊ शकतो. गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येतात ते राकेश पवार. पहिला चेंडू इथे निर्धाव उजव्या इष्टीच्या लगत आहे. 44 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिले षटक इथे चौथं षटक हाताळण्याचा प्रयत्न मागच्या मॅच मध्ये पण त्यांना पहिलाही गोलंदाजी करताना इथे देखील चांगला प्रयत्न, परंतु झालेली पडझड आणि बॉल जाईल सीमारेषा पार, येईल चौकार. 4 धावा. आहे का? काय कन्फ्युजन काय आहे ते? आताच नो बॉल नाहीये, फक्त चौकार आहे. अठ्ठेचाळीस धावा आतापर्यंत झाल्यात. चौथं षटक सुरू आहे. 2 बॅटर इथे आतापर्यंत बाद आहेत. एका बाजूने आपण पाहतोय इथे स्ट्राईकला असतील ते कुणाल, नॉन स्ट्राईकला असतील ते आशिष. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे. बॅक टू बॅक इथे निर्धाव चेंडू आहेत. चांगली गोलंदाजी कुणाल पवार यांची, राकेश पवार यांची. इथे देखील बिग हिटचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, जे प्रेशर इथे क्रिएट केलं त्यामध्ये मात्र बॅटर होतील बाद. तिसरा विकेटचं पतन. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटर इथे मैदानामध्ये येतील. स्ट्राईकला नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. साहिल. धावसंख्या होते ती 48. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जो बॅटर इन. दोन्ही लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. हा चेंडू देखील बॅटवरतून ब्रश, लॉंग स्टॉप बाउंड्री जवळपास इथे चेंडू ट्रॅव्हल होईल. लेग बाय स्वरूपाची धाव आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 49. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा आहे. सरासरी 12 धावेंची आहे. परंतु हे अंतिम षटक जे मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं, गुरेज पुणे 11 या संघासाठी फार चांगलं राहिलं नव्हतं. परंतु आता संधी आहे. 49 धावा तर झाल्यात. कमीत कमी धावसंख्या इथे 60+ करण्याचा प्रयत्न त्या टीमचा असेल. परंतु त्यांना कमी धावांमध्ये रोखण्याचं काम इथे आरडी वॉरियर्स या संघाचे गोलंदाज लाला, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये फार लांबलचक षटक आणि फार महागडं षटक 28 धावा त्यांनी जवळपास खर्च केल्या होत्या, परंतु बॅटिंग मध्ये त्या वसूल केल्या. बॅटिंग नवीन गोलंदाज इथे तेजराज. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, त्यावरती केलेला प्रहार, बॉल देखील जाईल सीमारेषा पार, येईल षटकार. 6 धावा.
चेंडूवरती आलेला षटकार, धावसंख्येत वाढ, धावसंख्या 55. पुन्हा एकदा बिगेटचा प्रयत्न केला, मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक इथे मात्र करतील चुकीला नसेल माफी. 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 57. ते थोडंसं जजमेंट कुठेतरी फसलं गेलं. चेंडू खाली येण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न तिथे मात्र फसला जातोय. आताच्या एकूण 2च धावा आहेत. धावसंख्या होते ती 57. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये हा चेंडू स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये बॅटर इथे धावबाद. पंचांकडे हलकीशी दाद मागितली जाते आणि लगेच तिथे रिव्ह्यूचा वापर बॅटिंग टीमने इथे रिव्ह्यू मागितलाय. वाईट बॉल आहे की नाही याच्यासाठी आपण पडताळणी करतोय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. अक्षय निर्मल सर इथे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. टप्पा पडल्यानंतर चेंडू इथे उजव्या इष्टीच्या बाहेर मार्गस्थ केला जातोय की नाही त्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि त्यानंतर तो निर्णय आपल्यापर्यंत येईल. ती क्लोज कॉल आहे. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. आणि तिसरे पंच इथे आपल्यापर्यंत निर्णय सोपवतील. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी, तिसऱ्या चेंडूवरती विकेट इथे प्राप्त केली आहे. नवीन बॅटर जे नॉन स्ट्राईक एंडला आहेत. विशाल तर स्ट्राईक एंडला स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आशिष यांनी केला आहे. इथे देखील स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. मागच्या मॅच मध्ये ज्या चुका झाल्या त्या चुका इथे सुधारल्यात म्हणजे संघनायकाचं कौतुक आहे. मी लाला यांच्यावरती जी जबाबदारी दिली आहे ती अगदी योग्य पद्धतीने इथे पेलली आहे. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. 3 खेळाडूंच्या अगदी मधोमध चेंडू इथे पडतोय. त्या दरम्यान सिंगल प्राप्त केली जाईल. आशिष यांच्या बॅटमधून आलेली सिंगल. धावसंख्या होते ती 58 धावा. या इनिंगचा शेवटचा चेंडू. चला पुढच्या दोन्ही टीम आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. सुशांत दादा पोकळे 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये बिनावत 11. दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस संपन्न करणार आहोत. हा चेंडू देखील इथे निर्धाव. षटकाची इथे समाप्ती होईल. 5 षटकांचा खेळ संपला. 58 झाल्यात. विजयासाठी 59 धावेंची गरज आहे. चला आपण पुढील मॅचचा टॉस इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपन्न करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या बरोबर जोडले जात आहेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस संपन्न करतोय. आकाश दादा यांना विनंती करेल मी की टॉस बॉक्स साठी या आणि तुमच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न केला जाईल. त्याचबरोबर ऋतिक सर देखील आहेत. कॅमेरामन फोकस कीजिए. टॉस का बॉस सुशांत दादा पोकळे 11 संघाचा कॉल. जब्बा वॉरियर्स. मला वाटतं हे जे नाव आहे जब्बा वॉरियर्स जेव्हा जेव्हा कॉल केलाय तेव्हा तेव्हा हे आलेलं आहे आणि
इथे सुशांत दादा पोकळे 11 संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय? फिल्डिंग करण्याचा निर्णय. पहिली मॅच गमावली आहे. प्रतिस्पर्धी संघाने पहिली मॅच जिंकलेली आहे. रणनीती काय असेल? किती धावांपर्यंत रोखाल? 50-55च्या आसपास थांबून चेस करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच पुढील मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. या अरबाज सर इथे या. चला फिल्डिंग लावून घ्या. आघाडीचे दोन्ही बॅटर. धनंजय बॅट्समन लगेच पाठवून द्या. लगेच इथे चेंडू चेक करा आणि लगेच मॅच चालू करून घ्या. टॉस गमावला. बॅटिंग करायची आहे. मागच्या मॅचमध्ये विजय तर प्राप्त केला आहे. या मॅचमध्ये काय रणनीती असेल? किती धावांपर्यंत मजल माराल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. समोरची पण टीम चांगली आहे, त्यामुळे जास्तीत धावा करू. जास्तीत जास्त म्हणजे किती? 60-70च्या दरम्यान. हे शाब्दिक चकमक होणं फार गरजेचं आहे. पुढील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. आमच्याबरोबर दोन्ही मान्यवर इथे जोडले जात आहेत. ऋतिक सर वेळेत वेळ काढून आलेत. मॅच सुरू होण्या अगोदर ती थोडीशी चर्चा होईल. चला बॅटर लगेच मैदानाचा ताबा घ्या. काय सांगाल स्पर्धेमध्ये इथे या मैदानामध्ये आलात आणि हे नियोजन आयोजन आपण याबद्दल काय सांगाल? चांगलं नियोजन केलंय. थोडक्यात पण सगळ्या शुभेच्छा त्यांना दिल्यात. प्रथमच ही स्पर्धा या मैदानामध्ये संपन्न केली, जी पुणे जिल्ह्यातील सर्वात मानाची आणि अभिमानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. हा पिच मधील लाख मोलाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातात. रोहित दादांशी कशा प्रकारचे संवाद असतात आणि कशा प्रकारे म्हणजे ही जी मैत्री आहे याबद्दल काय सांगाल? खूप जुनी मैत्री आहे आमची. ऋतिक फार कमी शब्दामध्येच उत्तरं देतात, बोलणं फार टाळतात, परंतु ज्या शब्दांमध्ये तुम्ही जे तुमचे हावभाव आणि जे मत व्यक्त करताय त्याबद्दल देखील कौतुक आहे. सर तुम्ही इकडे या आता. नाही थोडीशी चर्चा होणं गरजेचं नाही. व्यासपीठावरती आलं की चर्चा करायला मागे पुढे नाही. काय सांगाल या स्पर्धेचं नियोजन आयोजन याबद्दल तुम्ही काय सांगाल? दोन्ही संघांनी हे काटकसरीने खेळलं पाहिजे. बस म्हणजे आयोजन नियोजनाबद्दल बोलण्यापेक्षा दोन्ही टीमने चांगलं खेळलं पाहिजे. शुभेच्छा तुम्ही देखील दिल्यात. धन्यवाद. आपल्याबरोबर इथे दोन्ही मान्यवर जोडले गेलेत आणि लगेच आपण पुढच्या डावाकडे वळतोय, कारण पुढची मॅच ऑन टाईममध्ये इथे सुरू होणं गरजेचं आहे. पुढच्या डावाचा खेळ इथे सुरू होईल आणि लगेच समालोचन कक्षामध्ये आपल्याबरोबर विनोद सर जोडले जातील. ओ टू कॉम्बॉक्स विनोद चोरके सर. धन्यवाद. नॉन स्ट्रायकिंग वरती धनंजय कांबळे. मॅचला सुरुवात. ही मॅच मात्र गुरु पुणे संघासाठी फार महत्वाची असेल. पहिला चेंडू मिड विकेट मध्ये खेळून काढला क्षेत्ररक्षक. तिथे मात्र तयार. चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल ती फक्त एक सिंगल धाव आणि सिंगल धावेने धावफलकाचा श्रीगणेश केला जातोय. आरडी वॉरियर्स पहिल्या मॅच मध्ये विजय मिळवला. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय गुरु पुणे टीम मात्र पहिल्या मॅच मध्ये पराभव पत्करावा लागला होता. म्हणजे या मॅच मध्ये विजय मिळवण्याचा प्रयत्न मात्र करावा लागेल, कारण इथे आव्हान संपुष्टात येण्या अगोदर चांगलं खेळावं लागेल. नंतर दुसऱ्या टीमचा खेळ पाहण्यापेक्षा आपण आपला खेळ उंचावणं आणि विजय मिळवणं फार गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवर आपण सचिनला पाहतोय. मागच्या ओव्हर मध्ये अगदी पाहिलं पहिल्या मॅच दरम्यान पहिल्या 2 चेंडू षटकार खेळल्यानंतर विकेट घेतल्यानंतर चेंडू डॉट बॉल देखील टाकले होते. 14 धावा पहिल्या मॅच मध्ये सचिनने खर्च केल्या होत्या. यावेळेस स्विच हिट आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला डिपॉझिट केलं वेगळ्या प्लॉट मध्ये. षटकार 6 धावा. ज्यांनी अगदी आज मात्र मैदानाला रंगत मिळवून दिली. अगदी जोश बनवलाय डीजेने. डीजेचं मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर अगदी मैदानाच्या अगदी आतमध्ये ज्यावेळेस मध्ये ब्रेक असतो LED लाईटच्या मैदानामध्ये फोकस येतात, ते देखील अगदी मैदानाला रंगबिरंगी करून टाकले. आज वातावरण रंगीत करण्याचं काम जे LED स्क्रीनचे दादा असतील, आमची टेक्निशियन टीम असेल, संपूर्ण लाईव्ह टीम असेल, सर्वांचं मनापासून धन्यवाद. झेल इथे सुटला. सोन्याचा गोळा धरती मातेला अर्पण केला. अगदी पाहिलं तर धनंजय कांबळेचा झेल सोडणं
म्हणजे तो सोन्याच्या किमती इतकाच महाग असेल, कारण आता सोनं देखील महाग झाले. आमचे सुमित दोगडे सर आज मैदानामध्ये आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत. खास मुळशीवरनं ही मॅच पाहण्यासाठी आज इथे दाखल झाले. त्यांचं स्वागत आहे. आणि PNG मध्ये नक्कीच कार्यरत आहे. त्यांना माहिती आहे सोन्याचा भाव काय, आणि ते चेंडू जो हातात न सुटला तो देखील सोन्याचा गोळा होता. धनंजयला जीवदान मिळालंय. तेजराज स्ट्रायकिंग एंडवरती आता पाहतोय आपण. यावेळेस तेजराज देशमुख फटका फसला. परत एकदा चेंडू हवेत. यावेळेस परत एकदा झेल सुटला. काय चाललंय काय, चुका चुका चुका, एका पाठोपाठ एक होणाऱ्या चुका आपण पाहतोय. एक गलती करे उसे अनजान कहते, दूसरी गलती करे उसे नादान कहते, तीसरी गलती करे उसे शैतान कर दे, जो गलतियों पे गलती करे उसे पाकिस्तान कहते, जो हर गलती को माफ करे उसे मेरा प्यारा हिंदुस्तान कहते. आणि इथे चुका चुका होतात. चुका 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 इथे मात्र होतात. या चुका टाळाव्या लागतील. आयुष्यात माणसाने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, छोट्या चुका टाळा, मोठ्या चुका होणार नाही ती तुम्हाला जास्त काळजी करावी लागणार नाही. आयुष्यात माणसाला ठेस ही फक्त लहान दगडांपासून लागते, मोठ्या डोंगरापासून त्याला कधी ठेस लागत नाही. त्यामुळे छोट्या चुका सुधारा. 2 झेल बॅक टू बॅक या ओव्हरमध्ये सुटलेत. गोलंदाजी मार्कवर आपण सचिनला पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी सचिनने आतापर्यंत केली. खरं तर ओपनिंग फलंदाजांना त्याने गारद केलं होतं. धनंजयचा सुटलेला झेल हा घ्या बंगाली रसगुल्ला, षटकार साधावा. पंधरा धावा. खरं तर सचिन गाडवेने मात्र चांगली गोलंदाजी केली होती. खरं तर त्याने जाळं विणलं होतं. त्या जाळ्यामध्ये तेजराज देखील अडकला होता. धनंजय कांबळे सारखा मासा देखील त्या जाळ्यामध्ये अडकला होता. टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय, रोहित लायगुडेंना आपण स्क्रीनवरती पाहतोय. कारण अजूनही कुठल्या प्रकारची कमतरता राहणार नाही याची काळजी घेत असताना संपूर्ण बाउंड्री लाईनचा फेरफटका मारून सर्वांशी बातचीत केली जाते. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही सुंदर स्माइल पाहताय. ही स्माइल तुम्हाला पाहायला का मिळते माहिती आहे का? कारण जेव्हा स्पर्धाचं घोषणा झाली, सर्व खेळाडूंनी खेळण्याची तयारी केली, ऑक्शनची तयारी झाली, सगळेजण फक्त ऑक्शनला आले, फॉर्म भरलं, पण एका माणसाची झोप उडली होती, ते म्हणजे रोहित लायगुडे. ऑक्शन झालं, महिनाभरानंतर स्पर्धा होती, सगळे खेळाडू प्रॅक्टिस करत होते, जसं वेळ मिळेल तसे प्रॅक्टिस करत होते, पण एक खेळाडू जो मैदानामध्ये लढत होता तो म्हणजे रोहित लायगुडे. या सर्व खेळाडूंसाठी मात्र एक फार मोठं व्यासपीठ उभा करून देण्याचं काम रोहित लायगुडेने केलं. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. संपूर्ण PPL टीमचं मनापासून धन्यवाद. आणि एक नाव नाही, या मागे अनेक मान्यवर आहेत, त्यांची सर्वांची नावं मात्र फार मोठी नावं आहेत. ही मात्र या स्पर्धेची कारणीभूत आहेत, कारण एक मोठं व्यासपीठ हप्पीच्या खेळाडूंसाठी उभा केलं गेलंय. धनंजय इथे स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. हो हो हो, धनंजय बरसला, चेंडू मैदानाच्या बाहेर, षटकार. संघाला फार मागत पडतायत. यावेळी धनंजय अगदी शांत डोक्याने चेंडूला फक्त दिशा दाखवली. खरं तर पाहिलं तर धनंजय कांबळे हा नशिबाचा फार मोठा धनी आहे, फक्त या मॅच पुरता नाही, या पूर्ण स्पर्धेसाठी. कारण धनंजय फक्त ऑक्शन मध्ये धनंजयने फॉर्म भरला होता, तो फक्त एक खेळाडू म्हणून या स्पर्धेमध्ये उतरला होता. कोणत्या टीम मध्ये जाईल माहित नव्हतं, पण ऐन वेळेला अनिकेत कोल्हे दुखापतग्रस्त झाला आणि धनंजयला कॅप्टनशिप मिळाली आणि कर्णधार पद त्याने भूषवलं. फटका चांगला खेळला इथे तेजराजने आणि कधीच चमकतात हे मात्र कळायला घेतल्यानंतर ना इथे चांदणे चमकले धनंजयचे कॅप्टन झाल्यानंतर. आणि अगदी सुंदर खेळ आज ती मैदानामध्ये करते. यावेळेस परत एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार.
क्या बात आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर खेळाडूंवरती पारितोषिक येत होते आणि आता या स्पर्धेचा आणखी एक इतिहास म्हणजे आता समालोचकांसाठी पारितोषिक आलं. शिवराजदादा चव्हाण यांच्याकडून माझ्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. शिवराजदादांचं मनापासून धन्यवाद. टायगर 11 सगळ्याचे कॅप्टन आणि काल अगदी टायगर 11चा दिमागदार खेळ आपण पाहिला आणि आज अगदी टायगर 11 जरी 8 मध्ये क्वालिफाईड नसेल झाली तरी देखील शिवराजदादा सर्व खेळाडूंवरती प्रेम करतायत, सर्व आयोजकांवरती प्रेम करतायत. शिवराजदादांचं मनापासून धन्यवाद. 34 धावा, 2 ओव्हरचा खेळ संपला. 34 धावा, येणारे 18 चेंडू आणि बनवायच्या 25 धावा. 18 चेंडू 25 धावांची गरज. मॅच रंगतदार स्थितीमध्ये. हा सामना अजूनही कोणता संघ जिंकेल सांगता येणार नाही, कारण इथून पुढे अमितला गोलंदाजी चांगली करावी लागेल. मागच्या मॅच मध्ये देखील गुरुज पुणेने सामना बरोबर खेचून आणला होता, पण शेवटच्या क्षणी काही ज्या चुका झाल्या त्या मात्र मागात पडल्या. या मॅच मध्ये देखील जे 2 झेल सोडले ते मात्र फार दुःख देणारे होते. धनंजय पुन्हा एकदा हवाई हल्ला, षटकार, 6 धावा. तुम्हाला देखील ओढत घेऊन आंबेगाव पर्यंत घेऊन जाईल. आंबेगावचा सुपरस्टार खेळाडू आज धनंजय मैदानामध्ये, त्याला सुटलेला झेल आणि त्याचा फायदा आज मात्र धनंजयचा आपण पाहतोय. परत एकदा झेल सुटला. आज धनंजय मात्र फार मोठं नशीब घेऊन मैदानामध्ये उतरलाय. परत एकदा हवाई हल्ला. अगदी पाहिलं तर 47 धावा धाव फलकावरती. अनिकेत कोहलीच्या चेहऱ्यावरती आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय, कारण ही टीम बनवण्यामध्ये सर्वात मोठा हात जो होता ना तो अनिकेत कोहली होता. कधी काय करावं हे अनिकेतला माहिती आहे. बुद्धिबळातला वजीर देखील कधी कधी मागे थांबतो आणि प्याद्यांना पुढे पाठवतो, उंटाला पुढे पाठवतो, घोड्यांना पुढे पाठवतो आणि तोच या टीमचा वजीर आहे. त्याने मात्र न खेळता देखील आज टीमला विजयापर्यंत पोहोचवले, तो म्हणजे अनिकेत कोहली. 47 धावा या धाव फलकावरती आपण पाहतोय. परत एकदा चेंडू मात्र हवेत आणि ते संधी नाही. प्रयत्न चांगला केला होता विकेट किपरने. एक सिंगल धाव. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक आणि 13 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. तेरा चेंडू 11 धावांची गरज मात्र असेल. मॅच मात्र अगदी पाहिलं तर आरडी वॉरियर्सच्या अगदी हातामध्ये मॅच आहे, पण इथून पुढे गुरुज पुणे देखील मॅच जिंकण्याचा प्रयत्न करत असताना या मॅच वरती अगदी पकड मिळवण्याचा प्रयत्न करेल. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर सन्माननीय निलेशजी गिरमे यांचं फार मोठं सहकार्य आपण पाहिलं. त्याचबरोबर आमचे राहुल शेठ बांदल, या मैदानचं जे सौजन्य आपल्याला मिळालं ते राहुल शेठ बांदल यांच्याकडनं मिळालं. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण रोहित शेठ लायगुड यांना पाहिलं. साहिल दादा चाकणकर यांना देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं, ज्यांनी मात्र फार सहकार्य या स्पर्धेवरती केलं, फार प्रेम केलं. शुभम रायकर असतील, स्वराज पोकळे, फार धावपळ आपण पाहिली. त्याचबरोबर विशालजी पोकळे, अगदी जेव्हा स्पर्धा सुरू झाली तेव्हापासून विशालजी पोकळे, रोहित दादांबरोबर सावली सारखे फिरतात. कानिफ कुंभार यांचं मात्र कौतुक करावं तेवढं कमी. जेव्हा स्पर्धा सुरू होते पहिला खेळाडू येण्या अगोदर कानिफ कुंभार इथे असतात. अमित दादा जंगम यांचं देखील आमचे शिवराज बर्ले यांचं देखील मनापासून धन्यवाद. या स्पर्धेसाठी फार मोठं सहकार्य आज आपल्याला या सर्व आयोजकांनी या स्पर्धेसाठी फार मोठं कष्ट घेतलं आणि ह्या आयोजकांचं कौतुक होणं मात्र फार गरजेचं आहे. आमचे शिवराज दादा चव्हाण अगदी या स्पर्धेमध्ये संघ मालकी देखील घेतली आणि या स्पर्धेसाठी फार मोठं
जे ग्लॅमर जे आलं ते आमच्या शिवराज दादांमुळे आलं. कारण टायगर 11 हा संघ जेव्हा पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये संघ मालकी घेतल्यानंतर एक आनंदाचं वातावरण होतं. अगदी एक खराच एक जंगलामध्ये वाघ यावा तसा टायगर 11 संघ मैदानामध्ये आला होता. काल अगदी पाहिलं तर थोड्याशा चुका झाल्या पण हरकत नाही. अजूनही जर पाहिलं तर एकच संघ नाही टायगर 11, जवळपास सगळे जे संघ आहेत ते सगळे टायगर 11 आहेत. जो संघ जिंकेल तो टायगर 11 जिंकल्यासारखाच असेल कारण इथे क्रिकेटचा विजय होणार आहे. 56 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 11 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. यावेळेस हा चेंडू अगदी चांगला फटका आणि त्याचबरोबर विजयी चौकार नॉट आउट सामना जिंकला आर डी वॉरियर्सने. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन आर डी वॉरियर्स.